विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव। पवार गटही काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी अनुकूल, सूत्रांची माहिती। 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीने विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या। विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, सुप्रिया सुळेंसह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन। नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं। हायकमांडच्या मनात काय हे कळलं नाही, उद्या दिल्लीला जातोय, नाना पटोलेंची माहिती। पक्षाच्या हिताला प्राधान्य, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवारांचा इशारा। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू, संधी मिळावी। वर्धापन दिन सोहळ्यात मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे यांचं सूचक वक्तव्य। तर तुमचा इशारा समजला, रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट। महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय। नाशिकमध्ये महायुतीतील बंडखोरी अखेर थंड। गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार। नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार, महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला। नाशिकनंतर जळगाव विधान परिषदेचा तिढाही सुटण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। मात्र नगरसेवकांच्या भेटी घेऊन प्रचार सुरू। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य। झेडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर। धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप प्रचार नाही। अमरावतीत काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यातच आरोप प्रत्यारोप। 15-20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा। यशोमती ठाकूर यांचा आरोप, तर माझ्या माघारीसाठी ठाकूरांचे प्रयत्न। हर्षजित देशमुखांचं प्रत्युत्तर। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसची नामुष्की। उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज। संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती। पुण्यात अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। शनिवारपर्यंत राजीनामा न दिल्यास 20 तारखेला दिल्लीत धडकणार, दिपकेंचा इशारा। अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट। अमेरिकेत कोण कोणास भेटलं अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट, तर तो फोटो AI जनरेटेड असेल, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाच्या बैठकीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अकार्यक्षम, अधिकारी त्यांना जुमानत नाही, खोत यांची प्रताप सरनाईकांवर टीका। राज्य शासनाकडून सारथी संस्थेला 35 कोटींचा निधी। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रशिक्षणासाठी निधी वितरित। नियोजन विभागाकडून शासनादेश जारी। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल। महिलांबाबत अवमानकारक कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप। प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, सेजुल पवारला चौकशीसाठी समन्स। अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती होणार। नियुक्तीबाबत उद्या अधिकृत ऑर्डर निघणार, सूत्रांची माहिती। विश्वचषक स्पर्धेचा थरार आजपासून रंगणार। 23व्या हंगामासाठी 48 संघ मैदानात उतरणार। रात्री 12:30 वाजता मेक्सिको दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना।